आणि मराठा आंदोलन अशा दोघांनाही फटका आलेला आहे आणि आज दुपारी 12 पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असे न्यायालयाचे आदेश आहेत। न्यायालयाचा आदेश आहे। न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत। जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले नक्की शिस्त पाळली पाहिजे। न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे। पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले। ते घुसखोर आहेत का? ते घुसखोर नाही आहेत। ते उपरे आहेत का? ते उपरे नाही आहेत। ते परप्रांतीय आहेत का? ते परप्रांतीय नाही आहेत। ते दहशतवादी आहेत का? ते दहशतवादी नाहीत। फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे। न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत। अगदी गौतम अडाणीसह ज्याने धारावीच गिळली मराठी माणसाची, अशा अनेक लोक आहेत। अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष। मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो। आम्ही आहोत, आजही शिवसेना आहे। पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला। आम्ही जे म्हणतोय की न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले, अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून। त्याचा हा परिणाम नाही ना, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताकदीनं करू शकेल, आणि सरकारने हे करूसुद्धा नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात एक वेगळं वातावरण निर्माण होईल। काल आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे, अशी एक सूचना आलेली आहे। मला असं वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून की त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये आंदोलकांना एकत्र जागा द्या। वानखेडे स्टेडियम हा ॲक्टिव्ह आहे। वानखेडे स्टेडियममध्ये आपले सामने होतात सध्या। तिथे आपण म्युझियम्स उभारलेले आहेत। परवाच एक म्युझियम झालं, त्यानंतर सुनील गावस्करांपासून सचिन तेंडुलकर, शरदराव पवार यांचे पुतळे उभारलेत। सातत्यानं तिकडे अशा प्रकारचे क्रिकेटचे कार्यक्रम होत असतात। त्यापेक्षा मुंबईमध्ये ज्या मैदानावर क्रिकेट सध्या होत नाही आणि तिथे फक्त तो श्रीमंतांचा एक क्लब आहे, ते बेबराम स्टेडियम आहे। त्यासाठी ज्याला तुम्ही CCI क्लब म्हणता, ते अधिक योग्य ठरेल। कारण आझाद मैदानामध्ये चिखलामध्ये कार्यकर्त्यांना बसता येत नाही, त्याच्यामुळे ते रस्त्यावर येतात। आणि मग आपले इतर सगळे विधी करतात, बसतात। त्यापेक्षा जर बेबराम स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो, हे मी फार गांभीर्यानं सांगतो आहे। पण तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये, एकेकाळी व्हायचे। त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे, मराठी माणसाच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली, असा तो क्लब आहे। तिथे आता काहीच होत नाही, फक्त दारू पिण्याशिवाय। तर काही काळ तो क्लब द्यावा जरांगेंच्या आंदोलनासाठी। पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात
त्यांना याचा जाब विचारावा लागेल. आपण आजचं छायाचित्र पाहिलं असेल, उपसमितीच्या बैठकीचं छायाचित्र आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात गांभीर्य नाही. असं जसं काजू बदाम खाताना फोटो आहे. लोक उपाशी आहेत बाहेर. हे या सरकारचं या आंदोलनाबाबतचं गांभीर्य आहे. या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं, त्या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं, कोर्टामध्ये माणसं पाठवायची, अराजक निर्माण करायचं, हे या सरकारचं काम. केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा आणि आवश्यक ती घटना दुरुस्ती करावी, असा हा विषय आहे. एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं दिल्लीच्या सीमेवर 2 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ, तेव्हा त्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि 3 काळे कायदे मागे घ्यावे लागले नरेंद्र मोदींना. हे आंदोलन त्याच प्रकारचं आहे. आणि या आंदोलनाच्या संदर्भातसुद्धा सरकारला एक विशिष्ट घटना दुरुस्ती करून ओबीसी समाज, मराठा समाज, धनगर समाज या सगळ्यांना त्यांच्या आर्थिक निकषावर, आर्थिक दुर्बलपणावरती आरक्षण देण्याचा विचार करावा लागेल. पण परत सांगतो, आंदोलकांवरती जबरदस्ती करून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र ऐन गणपतीमध्ये विस्कळीत. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की ब्रेबॉर्न स्टेडियम उपलब्ध करून द्यावं, पण काल न्यायालयानं वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वीच फेटाळलेली नाही, त्यांना फेटाळायला काय झालं? मागणी करताना काही तुम्हाला भान आहे का? आम्हाला भान आहे ना. जर ग्राउंड्सना ऐतिहासिक संदर्भ आहे. नाही, मग मुंबईच्या उच्च न्यायालयातसुद्धा ऐतिहासिक संदर्भ आहेत. आतापर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते त्या उच्च न्यायालयाच्या खुर्चीवरती कधी विराजमान झाल्याचं आम्हाला दिसलं नव्हतं. अधिकृत प्रवक्ते बरं का. मराठी माणसालाच भान आहे इथे. ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयानं भान ठेवणं गरजेचं आहे. हे मी उच्च न्यायालयाचा सन्मान आणि आदर माझ्या मनातला कायम ठेवून सांगतो. ज्या उच्च न्यायालयामध्ये भाजपचे प्रवक्ते, एका विशिष्ट विचारांचे मुख्य प्रवक्ते प्रत्यक्षपणे न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसवले जातात, तेव्हा कुठे जातं भान? हां, महाराष्ट्रात बेभान का झालं आहे? न्यायव्यवस्थाच कोलमडलेली आहे. न्यायव्यवस्थेवरती जो काल निर्णय दिलेला आहे हे न्यायालयाचं कामच नाही. हे सरकार आणि आंदोलकांमधलं काम आहे. मी यापूर्वी सांगितलं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या उपसमित्यांच्या बैठका घेऊन काजू बदाम बिस्किटं खाण्यापेक्षा या राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर जरांगेंशी चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटसह आझाद मैदानावर गेलं पाहिजे, विरोधी पक्षांच्या नेत्यांसह, आणि जरांगेंशी चर्चा करून हा विषय संपवायला पाहिजे. हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही. जे विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येतात त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही. 2-2, 3-3 वर्ष सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट फायली दाबून ठेवत आहे निर्णयाच्या. हा निर्णय हा सामाजिक विषय आहे. हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या एका विशिष्ट घटकाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. मग न्यायालयानं निर्णय द्यावा, घटना दुरुस्ती करा म्हणून सांगावं. फक्त रस्ते खाली करा हा न्यायालयाचा अखत्यारीत विषय येतो का नाही? घटना पाहावी लागेल. नवीन न्यायसंहिता जी मोदींनी निर्माण केली आहे, संविधान म्हणत नाही, मोदींनी जी एक नवीन न्यायसंहिता निर्माण केली आहे त्यात पाहावं लागेल काय म्हटलं आहे ते. बोलिये. नाही, पण राऊत साहेब, एका बाजूला जरांगे असं म्हणतायत की ओबीसीतूनच आरक्षण घेणार, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांना एकत्र केलंय आणि ते म्हणतात छगन भुजबळ हे छगन भुजबळ आंदोलनाला सुरुवात. बघा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं हेच राजकारण आहे किंवा भारतीय जनता पक्षाचं हेच राजकारण आहे. 2 मुख्य समाज एकमेकाच्या विरुद्ध उभे राहून रक्तपात करावा, संघर्ष करावा. कुठे आहेत उदयनराजे भोसले? आज भेटणार आहे. कुठे आहे शिवेंद्रराजे भोसले? आज दुपारी आहे. कुठे आहेत इतर सर्व मराठा नेते?
छगन भुजबळ सांगतायत मी ओबीसींचा नेता म्हणून मंत्रिमंडळामध्ये आहे. हे कौतुकास्पद आहे. ते सांगतायत, इतर कोणी सांगताय का? हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा नसून महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजाच्या आर्थिक विषयाशी जीवनमरणाच्या संबंधित हा विषय. क्या आहे आपका? सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आताच म्हटलं की आतापर्यंत मंत्रिमंडळाकडे जायला होता अजूनपर्यंत कुठे ना कुठे हे कुठे ना कुठे गोष्ट चिघळते त्याच कारणाने का? नाही, हे चिघळावी अशी स्थिती आहे. हे चिघळावं प्रकरण संपूर्ण. आणि भीमा कोरेगावसारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात या विषयावर घडावं असं काही लोकांना वाटतं. ही माझी पक्की माहिती आहे. भीमा कोरेगावसारखं, जसं भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या, तसंच अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं, गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करत आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांना हे पक्कं माहिती आहे. हे न्यायालयाला माहीत नसेल पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. म्हणून हा विषय सरकारच्या अखत्यारीतला आहे, न्यायालयाच्या नाही. नाही, पण राऊत साहेब, एक असाही आरोप केला जातो आहे की आंदोलनाच्या आडून देवेंद्र फडणवीस हटाव मोहीम सुरू झालेली. मी आपल्याला आता काय सांगितलं? मग मी वेगळ्या भाषेत काय सांगितलं की गावागावात भीमा कोरेगावप्रमाणे दंगली व्हाव्यात, आंदोलनं व्हावीत, संघर्ष व्हावा आणि हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच काही शक्ती पडद्याआडून काम करतात. हे फडणवीसांना माहिती आहे. फडणवीसांनी आपल्या घरामध्येच आग लावली आहे, शिवसेना फोडून, आम्हाला फोडून. त्यांना आता कळेल की त्याने किती मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवलेला आहे आणि स्वतःच्या बुडाला कशी आग लावून घेतलेली आहे. नाही, पण मंत्रिमंडळातल्या काही शक्ती आहेत असं म्हणतात, त्या त्यांच्या पक्षातल्या आहेत की त्यांच्या मित्र पक्षातल्या? नक्कीच त्यांच्या मित्रपक्षातल्या आहेत. नक्कीच त्यांच्या पक्षामध्ये थेट नाव घेऊ शकता? मी घेईन ना नाव. आणि नाव घ्यायला कशाला पाहिजे? नाव कशाला घ्यायला पाहिजे? अजिबात नाही. या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील, न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल. आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल. कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो. ठीक है, चलिए. सर, जो है भारत में केंद्र ने नया बिल पारित किया है आज से 1 सितंबर 2025 से कि जो भारत में अवैध तरीके से लोग आ रहे हैं उनके ऊपर जो कार्रवाई की जाएगी, उनको डिपोर्ट करना पड़ेगा. अच्छी बात है ना. किसी भी देश की सीमा पार करके कोई इलीगल इमिग्रेंट्स आता है तो उसको बाहर निकालना ही चाहिए. प्रेसिडेंट ट्रंप हमारे भारतीय लोगों को जंजीरों में बांध कर यहाँ भेजता है. तो मुझे मोदी जी से आह्वान है कि यहाँ भी अगर कोई अमेरिकन होगा इलीगल रहता है तो उसको भी इसी तरह से जंजीर में जकड़ कर अमेरिका में भेज दीजिए. सर, बिहार एसआईआर विवाद पर विपक्ष को बढ़ा देता और ये दिखा दे रहा है आपत्ति और दावे दर्ज करने समय सीमा में बढ़ोतरी सुप्रीम कोर्ट ने इनकार कर दिया है. कैसे देखते हैं? सुप्रीम कोर्ट अगर इनकार करता है तो सुप्रीम कोर्ट को हम ये बताएंगे कि देश का चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी के साथ पार्टनरशिप में किस तरह से काम कर रहा है, किस तरह से चुनाव को ख़त्म कर रहा है, लोकतंत्र को ख़त्म कर रहा है. हमारे पास पूरे एविडेंस है. हम फिर एक बार सर्वोच्च न्यायालय को हमारी बात सामने रखेंगे. सर, मुंबई में जो है किस प्रकार से देखते हैं मुंबई खाली करने का आदेश दिया है? मुंबई खाली नहीं हो सकती ना. ये मुंबई जो है सर्वोच्च हाईकोर्ट ने नहीं दिया है महाराष्ट्र को और मराठी लोगों को. ये मुंबई 106 जो शहीद हो गए मराठी हमारे और हज़ारों लोग आंदोलन में आए थे, लाखों लोग, उसके बाद ये मुंबई महाराष्ट्र को और मराठी मानुस को मिली है. तो महाराष्ट्र की सरकार तय कर सकती है. हाईकोर्ट के कंधे पर बंदूक रखकर अगर आप गोली मारोगे तो महाराष्ट्र में बहुत बड़ा संघर्ष हो जाएगा. जिस हाई कोर्ट में भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता बैठे हैं
न्यायाधीश के रूप में उस न्यायालय से हम क्या अपेक्षा कर सकते? विरोधी पक्षाने सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करावं असं स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मोठं संकट मिटवलंय. काय भावना आहेत? आज लय फास्ट दौरा. मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा असा पूल आहे. 2.5 किलोमीटरचा लांब अशा प्रकारचा पूल आहे. 3 टप्प्यातला पूल आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं जे काही मॅनेजमेंट आहे ते या पुलामुळे सुकर होणार आहे आणि जो काही एक ट्रॅफिक जॅमचा फटका पडत होता तो दूर होणार आहे. याच्याने पोल्युशन कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांना हा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा या गणेशोत्सवाच्या काळातला एक उपहार हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की याची जी ठरलेली तारीख नियोजित डेट होती जी कंत्राटदाराला दिली होती त्यापेक्षा 6 महिने आधी त्याचं काम पूर्ण करून आज त्याचं लोकार्पण करण्यात आलंय. दुसरं आपण ज्या ठिकाणी आहोत हा फुटब्रिज जो आहे हा देखील एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा फुटब्रिज तयार झालेला आहे. पेठांमधले जे काही आमचे मेट्रोचे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकरता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे. याच्यामुळे सिमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि विशेषतः पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी अशा प्रकारची जी व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे हे अपेक्षित असतं ते या पुलामुळे होणार आहे. आणि आपण बघू शकता अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्ट्रक्चर या पुलामुळे तयार झालंय हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. सर, कोर्टात आज सुनावणी पार पडली आंदोलनासंदर्भात आणि 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येईल. मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत. जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल. बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला. त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे. त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे. त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे. सर, पत्रकारांवर देखील हल्ले झालेत. खरं तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशनला पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे. महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडले. मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे. कारण आपण 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत. त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चांनंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदे साहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात. त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात. किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही. अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे. होत्या त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमच्या भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही. पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे. कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं. आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की खरं तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी? त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन? काढलं का त्यांनी?
उलट मध्ये पुन्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत। जे निर्णय झाले मी घेतले, शिंदे साहेबांनी घेतले, तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे। सर, साऊथ मुंबईच्या लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झाली अशी टीका केली जाते, काही ऍक्टर्सनी सुद्धा तसे ट्विट केले। नाही, लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झालं असं म्हणता येणार नाही, कारण काही ठिकाणी स्पोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले। त्या ठिकाणी अर्ध्या तासात, 15 मिनिटात, 20 मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामे केलेले आहेत। त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स झाली असं म्हणता येणार नाही। काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावं नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये। आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे? आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत, आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा अपमान करतो आहोत का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय। सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते, पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल। साधारण कधीपर्यंत यातून म्हणजे किमान चर्चा मार्ग असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक असतील, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा? तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो। त्यांनी एक निवेदन दिलंय, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो, कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही। सरकार कधीही कुठला इगो धरत नाही, त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय। जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल। सर, मुंबईत हा विषय केंद्राकडे पण महत्वाचा जाणं गरजेचं आहे, त्या बाबतीत राज्य सरकार कायदे तज्ज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे, पण कायदे तज्ज्ञांनी हे स्पष्ट सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे, हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही। सर, मुंबईत व्यापाऱ्यांकडनं सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई स्टँडस्टिल पोझिशनमध्ये येते, या व्यापाऱ्यांना काय? मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले, पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं। तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते, म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काय उधळणार नाही। त्यांनी दुकानं उघडी ठेवली, दुकानं उघडी आहे। सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने आदेश दिले असून उच्च न्यायालयाच्या या आदेशावरून मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। कोर्टाने तो फटका दिला पाहायला मिळतंय, आंदोलन करा, मात्र रस्त्यावरची गर्दी हटवा आणि रस्ते मोकळे करा, असं स्पष्ट संकेत न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात। पण शेवटी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालणारा आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये एका बाजूला जेव्हा प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकारच आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, प्रत्येकाला आपलं म्हणण्याचा एक अधिकार आहे, पण ते करत असताना सामान्य लोकांना जो काही त्रास काही दिवसापासून मुंबईकरांना जो होतोय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून जे आंदोलन करा पण चौकटीत राहून करा, अशा पद्धतीचा आदेश कोर्टाने दिलेला आहे असं माझ्या कानावर आला। जोपर्यंत मी अंतिम ऑर्डर पाहिली नाही किंवा त्याचा अभ्यास केला नाही, पण अशाच पद्धतीचा अशाच पद्धतीचा आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे। एका बाजूला उपसमिती म्हणून आदरणीय आमचे विखे पाटीलजी आणि ते सगळेजण ह्याच्यातून तोडगा कसा काढावा या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री असो आणि उपसमिती असो सगळेचे सगळे कामाला लागलेले आहेत। मला विश्वास आहे प्रत्येक जण समाधानी होईल, हेच आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल।